दिग्रसमध्ये बुलडोझर कारवाईचा धडाका, उघड्यावर मांस विक्री व अतिक्रमण करणाऱ्यांवर प्रशासनाचा करडा बडगा। शहरातील रस्त्यावर उघड्यावर मांस विक्री करून अतिक्रमण थाटणाऱ्या विरोधात अखेर प्रशासनाने कडक भूमिका घेत थेट बुलडोझर कारवाई सुरू केली आहे। रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी नगर परिषद व पोलीस विभागांच्या संयुक्त पथकाने मानोरा चौक व नवीन बस स्थानक परिसरात धडक मोहीम राबवत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली। कारवाई दरम्यान उघड्यावर उभारण्यात आलेली तब्बल 8 अतिक्रमित दुकाने जमीनदोस्त करण्यात आली असून उर्वरित अतिक्रमणांवरही पुढील टप्प्यात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। रस्त्यावर उघड्यावर मांस विक्रीमुळे अस्वच्छता वाढत असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत होत्या। याची गंभीर दखल घेत नगर परिषद प्रशासन व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम उघडली आहे। कोणीही सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करू नये, तसेच उघड्यावर मांस विक्री करू नये, अन्यथा बुलडोझर कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे। मुख्याधिकारी विठ्ठल केदारे व सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी डॉक्टर तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू असून आरोग्य विभागाचे धीरज जाधव, इरफान खान, पोलीस उपनिरीक्षक महेश देशमुख, मोरेश्वर राठोड, मिथुन जाधव, गोविंद शेळके, अनिल मदने यांच्यासह नगर परिषद व पोलीस विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने कारवाईत सहभागी झाले होते। अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये एकच खळबळ उडाली असून शहरातील इतर अतिक्रमणधारकांनाही धास्ती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे।